किंग्ज म्हणजेच राजासारखं वागू नका असं पोस्टर हातात घेऊन अमेरिकेतल्या 3,000 शहरात जवळपास 50 लाख आंदोलक डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकुमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून हुकुमशाही सुरू केली आहे. शिवाय इराणमध्ये युद्ध सुरू करून निरपराध लोकांचा जीव घेतलाय. त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकलं जावं अशी या आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष नसून अमेरिकेतील मानवाधिकार समूह आणि वेगवेगळ्या संघटना या आंदोलनात आहेत. अमेरिकेतल्या 50 राज्यातल्या किमान 3,000 शहरांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हा रोष व्यक्त केला जातोय. नो किंग्ज हे आंदोलन 18व्या शतकापासून कायम राजेशाहीच्या विरोधात केलं जात आहे. अमेरिकेतील सत्ता लोकांपासून आहे, तुमच्यापासून नाही असा संदेश यातून दिला जातोय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अविवेकी धोरणांमुळे अमेरिकेतलं राहणीमान अत्यंत महागडं बनलंय. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची प्रतिमा मलिन केल्याचंही या आंदोलकांचं म्हणणं आहे. या आंदोलनाला जगभरातील माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जाते. विशेषतः इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हे आंदोलन एक मोठा धक्का मानलं जातं. यापूर्वी जेव्हा आंदोलन झालं तेव्हाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांना फार गांभीर्याने घेतलं नव्हतं. यावेळीही व्हाईट हाऊसने सांगितलंय की पेड पत्रकारांनी हे आंदोलन सुरू केलंय. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास पुढे शेअर जरूर करा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.